मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश आलेला आहे आणि हा क्रॅश कशामुळे जे आपण गेले आठवडाभर डिस्कस करतोय त्याच्या क्लिअर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि जी अपॉर्च्युनिटी आता मिळणार आहे विसरू नका. ही संधी वारंवार येत नाही. याची स्ट्रॅटेजी सुद्धा मी डिटेलमध्ये बनवून आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली होती. प्लीज एकदा जाऊन 2 व्हिडिओ मी तुम्हाला रिकमेंड करेन. एक मराठी संकेतचा लास्ट व्हिडिओ ज्यामध्ये म्युच्युअल फंड कसं काम करतं आणि माझा 15 वर्षाचा अनुभव, एक मोठी गेम त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती. आणि हिंदीचा सुद्धा व्हिडिओ जो रविवारी पब्लिश करण्यात आलेला होता, सोमवारी पब्लिश करण्यात आला होता, तो सुद्धा व्हिडिओ एकदा तुम्ही जाऊन बघायला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये खूप साऱ्या इन्साइट्स मी दिलेल्या होत्या. ओव्हरऑल आता सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय. नेमकं मार्केटमध्ये सुरू काय आहे, एवढं जबरदस्त मार्केट का पडतंय, 24,300च्या रेंजमध्ये आलेलं हे मार्केट, किंवा बँक निफ्टी असेल किंवा इतर सगळे इंडेक्सेस असतील किंवा असेल सेन्सेक्स जो आता सध्या तुम्हाला 78,000ला आलेला पाहायला मिळतोय. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचं भविष्य बघणाऱ्या लोकांना जेव्हा 78,000 वर तो आलेला दिसतोय तेव्हा रक्त अक्षरशः उसळताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय आहे समजून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण व्हिडिओज योग्य वेळी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लक्षात घ्या, आता सध्या मेजर इराण, अमेरिका आणि इस्रायल हे 3 मोठे कल्प्रिट आहेत जे युद्ध सुरू केलं यांनी आणि बऱ्या प्रमाणात आता ग्लोबली सगळीकडे अशांतता निर्माण झालेली आहे. हे वर्ल्ड वॉर 3 मध्ये कन्वर्ट होईल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पण माझ्या मताप्रमाणे एवढी गडबड करण्यात काहीच पॉईंट नाही. आता काही लोक मला म्हणतात की बरेच देश यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेत. नेमकं काय सुरू आहे? पाकिस्तानचं सुद्धा युद्ध सुरू आहे अफगाणिस्तान बरोबर. आपल्या शेजारी बांधाला बांध लागून भांडणं सुरू आहेत. आपल्या शेतात ते येणार नाही, हे कशावरून वगैरे वगैरे, हे तुमचं मत आहे. पण सध्या टेन्शन काय हे मी तुम्हाला सांगतो. खामिनींना मारण्यात आलं, त्याच खामिनींच्या वारसाला आता गादीवर बसवण्यात आलंय अशी न्यूज येते. कितपत ऑफिशियल आहे आणि कितपत काही गोष्टी आहेत हे बघणं थोडंसं इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण तिथल्या आतल्या न्यूज बाहेर येत नाहीत. हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. सो आता थोडंसं वेट अँड वॉचचीच भूमिका अजूनही आपण घेणार आहोत, कारण ही फक्त एक बेसिक अपडेट आली आहे. कन्फर्मेशन काही दिवसातील, कारण याला कॉन्ट्रोवर्सी आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या वारसाला गादीवर बसवू शकत नाही. आता याचं लॉजिक काय आहे आणि हे कसं सगळं तिथली व्यवस्था चालते, इराणबद्दल आणि वॉरबद्दल जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवे असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इराण, असा एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला देईन की अक्षरशः खतरनाक वाटेल तुम्हाला बघून. इराणचं मार्केट क्रॅश होतंय, इस्रायल मार्केट क्रॅश होतंय, युएस मार्केटवर जबरदस्त प्रेशर आता बनताना पाहायला मिळत आहे आणि पाकिस्तानचा इंडेक्स एका दिवसामध्ये तुम्हाला 10% पडलेला दिसतो. तासभर मार्केट बंद केलं होतं अक्षरशः पाकिस्तानचं. एवढा जबरदस्त क्रॅश पाहायला मिळतोय. एकदा आपण पाकिस्तानचा इंडेक्स कराची 100 मला वाटतंय आपण डिटेलमध्ये अनालाइज केलेला होता. इंडियन मार्केटपेक्षा चांगली ग्रोथ तो इंडेक्स दाखवतोय, पण करन्सी डिप्रिसिएशन पण तेवढ्याच फास्ट तिकडे आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मी त्यांना जास्त ॲप्रिशिएट करत नाही, पण त्यांचं मार्केट चांगलं परफॉर्म करत होतं. पण इंडियन मार्केट अजूनही बऱ्या प्रमाणात 1000-2000 पॉईंटमध्ये निफ्टी मुवमेंट करतोय. मेजर क्रॅश इंडियन मार्केटमध्ये नाही, हे डोक्यात ठेवा. आजही जरी आपण थोडंसं बायस ओपिनियन देत असलो ॲज अ कंट्री, आपण आजपर्यंत न्यूट्रल होतो, पण आता थोडंसं मोदी साहेब कुठल्या तरी एका देशाच्या बाजूने झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी इराणला आपण विरोध करतोय आणि इस्रायलला कुठेतरी आपण सपोर्ट करतोय असं चित्र आता सध्या तरी दिसतंय. पण हे होणं थोडंसं डेंजरस आहे आपल्या देशाच्या हिस्ट्रीनुसार किंवा आपल्या इतिहासानुसार, कारण आपण एक न्यूट्रल कंट्री म्हणून मानलं जातं आणि याचा इम्पॅक्ट लास्ट आपली जी वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्यावेळेला कोणीही सपोर्टमध्ये आलेलं नव्हतं. आणि आता पाकिस्तान जर तुम्ही बघितलं तर सौदी अरेबियाच्या सपोर्टमध्ये उतरलेला आहे, कारण इराण बऱ्याच वेळेला हमले करतोय जिथं जिथं ऑइल रिझर्व्ह आहेत तिथे. आता चित्र समजून घ्या, इराणची परिस्थिती काय झाली आहे. डायरेक्ट अमेरिकेबरोबर पंगे घेऊ शकतो का, तर नाही. मेजर लिडरशिप ढगामध्ये गेली, तो एक मोठा प्रॉब्लेम झालाय, कारण बऱ्याच लोकांना मारण्यात आले यार, म्हणजे खूप हॉरिबल अवस्था झालेली आहे. आता बरेच लोक म्हणतील बरं का ती मुस्लिम कंट्री आहे म्हणून त्यांना विरोध करायला पाहिजे वगैरे वगैरे. माझं मत लक्षात घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज ही गोष्ट त्यांच्याबरोबर झाली, मान्य आहे, भले ते आपले विरोधक असतील. मी तुम्हाला एक वेगळ्या बाजूने सांगतो, ही सेम गोष्ट पाकिस्तान बरोबर झाली असती तर चला मलाही आनंद झाला असता की चला पाकिस्तानच्या लिडरशिपला मारला आणि पाकिस्तानवर हमला झाला, आपल्या विरोधकाला अतिरेक्यांना संपवलं वगैरे वगैरे, आपण हे एका बाजूनी मांडलं असतं. पण जेव्हा या गोष्टीला बढावा दिला जाईल किंवा या गोष्टीला ग्लोरीफाय केलं जाईल आणि याला बरोबर आहे असं सिद्ध केलं जाईल ना, तोच हमला भारतावर कशावरून होणार नाही. त्याच हमल्याची जबाबदारी युएस घेईल आणि म्हणेल भारत आमचं ऐकत नाही. आज इराणवर हमला का केला, तर इराण आमचं ऐकत नाही. का तुमचं ऐकायचं त्याने? सिंपल लॉजिक आहे. माझा क्लिअरली विरोध ट्रम्पला आहे. लक्षात घ्या, गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तो तुमचं ऐकत नाही म्हणून हमला करताय, उद्या भारत तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही हमला कराल. चायनाला तुमच्या बाजूने घ्याल, पाकिस्तान ऑलरेडी तुमच्याकडेच आहे, श्रीलंका तर आपल्या विरोधातच आहे, नेपाळ सारखा देश सुद्धा आपल्याबरोबर चांगले रिलेशन ठेवून नाही. या गोष्टींमुळे पूर्ण जग अडचणीत येऊ शकतं आणि खरी वर्ल्ड वॉर 3 ना यामुळे होऊ शकते. आता सध्या आय डोंट थिंक सो. इराण गेम काय करतोय, तर स्वतःला वाचवण्यासाठी
तो इतर देशांवर हमले करतोय. मग त्यामध्ये मिडल ईस्ट असेल, सौदी असेल, UAE असेल वगैरे वगैरे, या सगळ्यांवर त्यांचे हमले सुरू आहेत. हे हमले करण्याचं रिझन काय? त्यांच्याकडे ऑइल रिझर्व्ह आहेत. जे ऑइल रिझर्व्ह आहे त्यावर हमला केल्यामुळे जगभरामधला होणारा सप्लाय अडवलाय. बरं, त्यांच्याकडे एक नॅरो पाथ आहे, एक छोटासा रस्ता आहे, त्यामधून ऑइलचा सप्लाय केला जातो समुद्री मार्गे. मग यामध्ये त्यांनी काय केलं, तिथून सप्लाय करायचा नाही म्हणून क्लिअरली तिथं बंबारी करायला सुरुवात केली. बरं, आता ही जी बंबारी सुरुवात केली ही अग्रेसिव्हली करण्यात आली. 10-15 शिप्सवर मोठ्या प्रमाणात बंबारी, ड्रोन हल्ले करण्यात आले, उडवलं त्यांना. यामुळे काय झालं, नवीन शिप्स शिफ्टिंगला किंवा ट्रान्सपोर्टेशनला तयार नाही आहेत. बरं, तयार नाही आहेत ते नाही आहेत, त्याच्यावर अजून एक महत्वाचा कल्प्रिट, हे तयार आहेत नाही आहेत हे कोण ठरवतो? मालक ठरवतो, शिपचा ओनर, देश किंवा ती कंपनी. पण कामाला आहे ना, मी तुम्हाला काम लावलंय ना, चल शिप घेऊन ये, इकडे पार्क कर. सिंपल विषय आहे. खालच्या लोकांचं कोणी ऐकत नाही. हे लोक वरचे जेव्हा प्रेशर टाकायला बसतात ना, तेव्हा खाली कोणाचं चालत नाही. या केसमध्ये एक मोठं चित्र आपल्याला काय दिसतं किंवा गेम काय दिसते, इथं इन्शुरन्स मिळणं पण कठीण झालंय. मग जेव्हा कंपनीचं नुकसान होतं, आता 10 शिप उडाल्या, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा एक 50-100 लोक मारली असतील किंवा XYZ काही झालं असेल, तर तिथे नुकसान कंपनीचं झालं का? बिलकुल नाही. डोक्यात काढून टाका. का नाही झालं? हेवी इन्शुरन्स आहेत. शिपच्या व्हॅल्युएशनपेक्षा जास्त मोठे इन्शुरन्स तुम्हाला त्या शिपचे पाहायला मिळतात. याचा अर्थ काय? जे पैसे कंपनीने लावले किंवा जे नुकसान कंपनीचं झालं ते निघून गेलं कंपनीचं. याचा अर्थ नुकसान जीविताचं झालं. त्यांना काहीतरी पैसे दिले लोकांना, स्टाफ मेंबर्सना, संपलं प्रकरण, तिथंच सलटवलं जातं. बरं, आता पुढे काय झालं, तर इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या म्हणतात की आम्ही इन्शुरन्स देणार नाही, बिकॉज तुमचे अग्रेसिव्ह वॉर लाईक सिच्युएशन क्रिएट झाले, तुम्ही ट्रान्सपोर्ट करू नका आणि आम्ही तुम्हाला इन्शुरन्स क्लेम सेटल करणार नाही. आणि त्याचमुळे आता ट्रान्सपोर्टेशन थांबले. बरं, आता यामुळे ज्या पाईपलाईन्स US ला जात होत्या, अशा काही पाईपलाईन्सवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हमले करण्यात आले. ऑइल रिफायनरिंगवर सुद्धा हमले करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये जो फ्लोरामध्ये एक मोठा ऑइलचा पाईपलाईन किंवा सप्लाय US साठी जो जातो, तिथे हमला करण्यात आला. यामुळे क्रूडच्या प्राइसेस ढगात जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 75, 76, 77, 78, ब्रेंट तर ऑलमोस्ट 85-86 वगैरे रेंज ब्रेक करून पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. याचा अर्थ काय, तर एनर्जी क्रायसिस क्रिएट होणार जगभरामध्ये. जिथून जिथून ऑइल जातं किंवा जे प्रोड्यूस करतात त्यांच्यावर हमला केल्यामुळे काय झालं, ते देश घाबरले. ते प्रेशर कोणावर टाकणार? डोनाल्ड ट्रम्पवर टाकणार. आता डोनाल्ड ट्रम्प ते प्रेशर कितपत घेणार आहे नाही घेणार हा नंतरचा पार्ट आहे. पण क्रूडच्या प्राइसेस हेवीली वाढल्यामुळे काय होणार आहे, तर ज्या कंपन्या भारतात असतील, आता मार्केटवर परिणाम काय होतो हे 2 मिनिटात समजावून सांगतो. ज्या कंपन्या आपल्या क्रूड परचेस करतात, ज्यामधून प्रोडक्ट बनवतात आणि मार्केटमध्ये विकतात, ते त्यांना बॉटम लाईनमध्ये लॉसेस देणार. म्हणजे काय, रॉ मटेरियल मला महाग मिळत आहे, जे आधी 50 रुपयाला मिळत होतं ते 60-70 रुपयाला झालं. आता 100-150 पर्यंत याच्या प्राइसेस जाऊ शकतात जर ही वॉर ताणली तर. कारण काही लोक म्हणतात अजून 4-5 आठवडे चालू शकतं. हे मोठं स्टेटमेंट आहे. हे अनालिस्ट लोकांचं मोठं स्टेटमेंट आहे आणि अंगाशी येऊ शकतं. कसं येऊ शकतं हे पण मी एक्सप्लेन करतोय. पण त्याआधी ज्या कंपन्या ब्रेंट क्रूड वापरतात किंवा क्रूड ऑइल वापरतात, त्या कंपन्यांना प्रॉब्लेम काय होणार आहे, बॉटम लाईन त्यांची कमी होणार आहे, म्हणजे प्रॉफिट मार्जिन ड्रॉप होणार आहे. बिकॉज रॉ मटेरियलची कॉस्ट अग्रेसिव्हली वाढते आणि एकदम अनसर्टन आहे. सप्लाय सुद्धा अप अँड डाऊन होतोय. स्टॉक करावा तर अडचण, नाही करावा तर अडचण. अवलांब कशाला, भारताकडे फक्त 8 आठवड्यांचाच साठा आहे. फक्त 8 आठवड्यांचा साठा. म्हणजे काय, 8-7 56, 50-60 दिवसांपेक्षा जास्त साठा आपल्याकडं नाही. 2 महिन्यांचा साठा भारत देश सुद्धा अग्रेसिव्हली इम्पोर्ट करेल. आता ऑलरेडी आपलं रशिया युक्रेनच्या वादामुळे बरेच गोंधळ झालेले होते. परत आपण अमेरिकेकडे शिफ्ट झालो होतो. आता परत रशियाकडून आपण ऑइल इम्पोर्ट करू अशा न्यूज आलेल्या आहेत आणि तिकडून अग्रेसिव्हली इम्पोर्ट आपला सुरू होणार, या बातम्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. पण ते ऑइल सुद्धा आपल्याला महागडच मिळणार आहे, हे डोक्यात फिक्स राहू दे. ही एक गोष्ट झाली. पण ज्या कंपन्या, पेंट कंपन्या, त्यांच्या पेंटमध्ये क्रूडचा खूप जास्त वापर होतो, त्यांच्या बॉटम लाईन तुम्हाला खराब होताना पाहायला मिळतील. ज्या कंपन्या एव्हिएशन टर्बाईन फ्लुइड वापरतात, ATF, म्हणजे काय, अग्रेसिव्ह खर्च त्यांचा कशावर होतो, एव्हिएशन कंपन्यांचा किंवा एरोप्लेन्सचा किंवा हेलिकॉप्टरचा, तर त्यांचा मेजर खर्च फ्युएलचा असतो. प्रचंड फ्युएल जातं. 100 रुपये कमवतात ना, तर 50, 60, 70, 80 रुपयापर्यंत फ्युएलची कॉस्ट असते. याचा अर्थ काय, त्या कंपन्यांचे मार्जिन सुद्धा अडचणीत येणार. पण अजून एक पुढची गोष्ट सांगू, आता जे फ्लाइंग आहे ना, तेच कुठेतरी बंद झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ह्यूज रिस्ट्रिक्शन्स आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे आज माझ्या 100 फ्लाईट एका दिवसामध्ये उडतात ना किंवा टेक ऑफ करतात, तर डेफिनेटली तोच रेशो माझा 10, 20, 30, 40 वर येऊन बसलाय. म्हणजे बाकीच्या फ्लाईट माझ्या थांबून आहेत. जर माझी फ्लाईट बसून असेल तरी सुद्धा माझा डेली एक्सपेन्स चालू असतो, एक्सेप्ट फ्युएल. म्हणजे काय, तर जे काही माझे एक्सपेन्सेस आहेत, पायलटचे एक्सपेन्स असतील, तिथं पार्किंगचे ह्यूज एक्सपेन्स असतात, ते सगळे ऑनच आहेत. रेग्युलर ऑपरेशन्स मला ऑन ठेवावे लागत आहेत आणि बुकिंग्स कॅन्सल होत आहेत. त्याचा एक मेजर इम्पॅक्ट होतोय, ट्रान्झॅक्शन लॉस होतोय. आणि या सगळ्यामुळे ज्या कंपन्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या मेजरली लॉसमध्ये येऊ शकतात.
पण कुठल्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो? ज्या कंपन्या ऑइल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मेडिएटर म्हणून काम करतात, ज्या कंपन्या प्रोडक्ट बनवण्यासाठी ऑइल क्रूड तुम्हाला सप्लाय करतात, त्या कंपन्यांचे प्रॉफिट मार्जिन तुम्हाला वाढताना दिसतील. बरेच लोक म्हणतात की त्यांची प्रॉफिट मार्जिन वाढणार नाही, उलटा अनालिसिस सांगतायत, पण मी तुम्हाला चॅलेंज देतोय, बेट देतोय, एकदा तुम्ही हे टेस्ट करून बघा. या क्वार्टरचे रिझल्ट म्हणजे करंट क्वार्टरचे म्हणतोय मी, मार्च एंडिंग नंतर जो रिझल्ट लागणार, चौथ्या क्वार्टरचा म्हटलं जातं, हा रिझल्ट तुम्हाला दिसेल की बॉटम लाईन त्यांच्या बेटर झालेल्या दिसतील. बिकॉज ही वॉर लाईक सिच्युएशन आधीपासून क्रिएट होत होती. हेवी स्टॉक बनवणं आणि नंतर ते विकणं, यामुळे प्रॉफिट मार्जिन ते वाढवताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आयटी सेक्टर तुम्हाला थोडंसं आता बेटर परफॉर्म करताना पाहायला मिळेल. आयटी सेक्टरमध्ये पण मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं की वेळ आले SIPची उचला टाका. मला आता या लेवलला आहे की जिथं आपण कॉन्फिडेंटली म्हणू शकतो मी सेफ आहे. आता कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाहीये, पण पैसा बनवण्यासाठी लोक घाबरतात, तेव्हाच आपल्याला स्ट्रॉंगली उभं राहावं लागतं. आणि मला खात्री आहे तुम्ही उभा राहणार. यामध्ये काय करायचं आहे मी तुम्हाला ऑप्शन सांगतो, पैसा कसा बनणार हे पण सांगतो, आणि या युद्धाचं पुढे काय होणार, काय होऊ शकतं, दोन्ही नाण्याच्या बाजू एक्सप्लेन करतो. त्यामुळे दोन्हीपैकी काही झालं तरी आपल्याला घंटा फरक पडणार नाही. डोंट वरी. मी फायनान्शियली म्हणतो, इमोशनली आपल्याला त्रास होईल, काही लोक मारली जातील आणि ते चुकीचं आहे. इव्हन काही भारतीय सुद्धा मारले गेलेत, त्यांच्याबाबत सुद्धा आमच्या मनामध्ये संवेदना आहेत. ईश्वर करो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना आपण पण करूयात. पण ओव्हरऑल जर मार्केटमध्ये आता बघितलं तर डेली SIP वन ऑफ द बिगेस्ट ऑप्शन आणि वन ऑफ द बिगेस्ट वेपन फॉर अस. त्यांच्यासाठी ज्या मिसाईल्स असतील ना, आपल्यासाठी मिसाईल म्हणजे रोजचा पैसा आज मार्केटमध्ये टाकणे. ऑलरेडी मार्केट स्वस्त आहे हे तर डोक्यात आता सगळ्यांच्या फिट झालंय. आपल्या धंद्यावर मेजर इम्पॅक्ट नाही, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे, GDP ग्रोथ चांगली आहे, देश आपला चांगला परफॉर्म करतोय, आपलं कोणाबरोबर युद्ध नाही, काही प्रॉब्लेम आपल्या देशात नाही. फायनान्शियली वी आर स्टेबल, फंडामेंटली वी आर ओके. मेजर म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही जगापेक्षा आपण सगळे भारी करतोय आणि अमेरिकेपेक्षा आपण ग्रेट आहोत, चायनापेक्षा आपण ग्रेट आहोत, एकदम रिव्हॉल्युशन आपल्या देशामध्ये आले नाही. प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम कोणाकडे नसतात, सगळ्यांकडे आहेत. आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम आहेत. हा, अजून बेटर करू शकलो असतो तो नंतरचा पार्ट, पण आता सध्या जर बघितलात तर त्यांच्या तुलनेमध्ये आपण थोडंसं ठीकठाक करतोय आणि याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर होऊ शकतो. तो पडतोय म्हणून मी पण पडतोय. हा जरासा उठला ना मी एकदम फास्ट उठेन. का? कारण मला फंडामेंटली प्रॉब्लेमच नाहीये. मला युद्धाचा मेजर इम्पॅक्ट झालेला नाही. शॉर्ट टर्मसाठी इम्पॅक्ट असेल. माझं युद्ध सामग्री वापरली गेलेली नाहीये, मोठं नुकसान त्यामध्ये झालेलं नाही, कारण युद्धामध्ये जो लॉस होतो कंपन्यांचा किंवा देशांचा तो भरून निघणारा नसतो. आज अमेरिकेने एवढे पैसे वापरले, एवढे पैसे टाकले, त्यामध्ये लाखो कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे पैसे परत येणार नाहीत आणि यासाठी ते काय करणार आहे ती पण गेम मी सांगतोय. लक्ष द्या. आपण काय करणार, डेली SIP करणार. रोज पैसा मार्केटमध्ये पोर करत जाणार. निफ्टी घ्या, इंडेक्स घ्या, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, सगळ्यामध्ये थोडे थोडे पैसे रोज टाकायला चालू करा. आज खिशाला थोडासा चटका बसू दे, पण लक्षात घ्या हा खर्च येत्या काही वर्षात वसूल झालेला पाहायला मिळेल. म्हणजे काय, बजेट आहे, थोडासा इन्कम कमी आहे, असू दे, घर खर्च कंट्रोलमध्ये आणा, थोडासा पैसा मार्केटमध्ये वाढवा, गुंतवणूक जराशी वाढवा, नंतर मार्केटवर जाताना बंद करून टाका. ते पैसे एन्जॉय करा. कुठले गुंतवलेले नाही पैसे, कुठले एन्जॉय करा. भरायचे बंद केलेले. आज मी रोज 1000 रुपयांची SIP करतोय, 500 रुपयांची SIP करतोय, 300 रुपयांची रोज SIP करतोय. ठीक आहे, ती बंद करा. कधी? एक 6 महिने, वर्षानंतर. कारण त्यावेळेला हा माल सगळा स्वस्त बाय करून तुम्ही निवांत बसलाय, मार्केट ग्रो होत आहे, आता थोडंसं एन्जॉय करायचं आहे. बंद केलेले जे रोजचे 1000 रुपये होते ना, थोडेसे एक्स्ट्रा युटिलाइज करा तुमच्या खर्चासाठी. स्वतःला रिवॉर्ड द्या की एक वर्ष तू थोडंसं चणचणीत काढलेले आहेस, थोडेसे त्रासात काढलेले आहेस, थोडंसं कॉम्प्रोमाइज करून काढलेस, आता टेन्शन नाही, घे पैसे, एन्जॉय करू शकता. विषय होतोय काय, तर लॉजिक सिंपल आहे की US चा पैसा जास्त गेला, इराणचा पैसा जास्त गेला, इस्रायलचा पैसा यामध्ये जास्त गेलाय. तो वसूल करायला आता हे लोक मनी प्रिंटिंग करणार आहेत. लिहून घ्या, माझ्याकडनं लिहून घ्या. ऑफिशियली न्यूज तुम्हाला तेवढ्या दिसणार नाहीत, पण आता याची हवा उठताना तुम्हाला हळूहळू पाहायला मिळेल. जसं मनी प्रिंटिंग चालू होईल ना यांच्याकडे, मनी प्रिंटिंग नव्हे, मनी प्रिंटिंग, जेवढं मनी प्रिंटिंग होणार तेवढा मेजर इम्पॅक्ट त्यांच्या इकॉनॉमीवर होणार. तुम्हाला दिसेल शॉर्ट टर्ममध्ये तो पैसा मार्केटमध्ये येणार, त्यांचं मार्केट बूस्ट होणार, त्यांचं मार्केट आपल्यापेक्षाही बेटर बूस्ट होईल. हे पण लिहून घ्या. आता त्यावेळी तुम्ही मला प्रश्न विचारणार की सर आपल्या मार्केटमध्ये प्रॉब्लेम नव्हता, त्यांच्या मार्केटमध्ये प्रॉब्लेम होता, खर्च तर त्यांनी केला, वाट त्यांच्या इकॉनॉमीची लागायला पाहिजे होती, पण आपण थोडंसं त्यांच्या कंपॅरिझनमध्ये स्लो जातोय आणि ते फास्ट जात आहेत. ही ग्रोथ एवढी वर का त्यांची? तर मनी प्रिंटिंग. पैसा प्रिंट करण्याशिवाय पर्याय नाही. डोनाल्ड ट्रम्पकडे पैसे नाहीत, महानालायक म्हणून सगळ्या जगाने त्याला घोषित केलेलं आहे. आता नवीन जी व्यवस्था तिकडे बनणार आहे, इस्रायलमध्ये बोलतोय मी, तर त्यांचा नवीन आला कमान जी बनतीये ती खामिनींचा मुलगाच आहे. ऍक्च्युअली त्याला बनवता येत नाही. खामिनींबद्दल जगभरामध्ये सेंटिमेंट आहेत. भारतीय लोक रडतायत. इमॅजिन करा,
भारतामध्ये मोठे मोठे मोर्चे निघत आहेत. आता बरोबर चुकीचं मी त्यामध्ये घुसणार नाही, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. हां, पण एक धर्माचा रक्षक किंवा त्यांच्या धर्मीयांचा स्वधर्मीय आपण ज्याला मानतो असं ते त्यांना मानत असतील, त्यामुळे ते थोडंसं त्यांच्या बाजूने बोलतायत. किंवा धर्मगुरू आपण ज्यांना मानतो, किंवा एक विचार करा, हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल, त्या धर्मातील कुठल्याही देशातला व्यक्ती जर त्याचं काही बरं वाईट झालं तर इथल्याही लोकांना वाईट वाटणार, असं काही तर आहे. पण थोडंसं ते कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. आणि यामुळे काय होतं तर जगभरामधून सपोर्ट इस्रायलला मिळतोय. डोनाल्ड ट्रम्प बदनामच आहे, त्यात त्याची एप्स्टीन फाईल वगैरे त्याला मागे घालायचं होतं म्हणून ते केलं. परत पहिला बदनाम केलं त्यांनी इराणला, इराण खराब आहे, मी त्यांना मारतो, मी मसिया होतो म्हणून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला. पण ओव्हरऑल प्रॉब्लेम कुठं आला, ते करत असताना त्याला कळून चुकलं की इराण शांतच बसत नाही. आता इराणला कळून चुकलंय, राहिलेच काय आपल्याकडे, यांना आता सुट्टी द्यायची नाही. आपण जर माघार घेतली, देश तोंडावर थुकेल, जनता थुकेल तोंडावर अक्षरशः, आणि जगभरामध्ये आपल्या इज्जतीचा फालुदा होणार. मग गप्प का बसायचं? नंगा नहायगा क्या निचोडेगा क्या, राहिलेच काय आपल्याकडे, काय जाणार आहे आपल्याकडे, मेलेला अजून काय मरणार. सिंपल लॉजिक आहे. पण याला सोडायचं नाही. मग हे काय करताय, 3000 मिसाईल होत्या, 1000 मिसाईल धपाधप उडवायला चालू केलं. बरं, आता कळून चुकलं की अजून स्लो घ्यायला पाहिजे, गडबड करायचं नाही, हळूहळू काटा काढायचा. मग ड्रोन उचलले, ड्रोन धपाधप टाकायला चालू केले. मिसाईल बनवणं कठीण आहे, पण ड्रोन बनवणं सोपं आहे, आणि बाहेरून मटेरियल आणून जोडकाम करून परत त्याला वापरणं एकदम सोपं आहे. म्हणून ड्रोनचा वापर जास्त केला जातोय, मिसाईल टिकवले जातात. याचाच अर्थ यांना युद्ध लवकर संपवायचं नाही. क्लिअरली ट्रम्पनी पहिला म्हटलं की आम्ही हे थांबवणार नाही आणि यांना आम्ही सोडणार नाही. पण लगेच दुसरं स्टेटमेंट ट्रम्पचं आलं की आता आम्ही यांच्याबरोबर बोलणी करू शकतो, विचार करू शकतो, आणि नवीन लिडरशिप बरोबर बोलून आम्ही ठरवू शकतो थांबवायचं काय करायचं. परत एक स्टेटमेंट आलं, आम्ही थांबवणार नाही. पण इन बिटवीन इराणनी क्लिअरली सांगितलं, आम्ही कुठल्याही प्रकारे बोलणे यांच्याबरोबर करत नाही आणि आम्हाला हे थांबवायचं नाही. इथून एक मोठी गेम सुरू झाली. आता ट्रम्पने दुसरी गेम करायला सुरुवात केली की हे सगळं इस्रायलमुळे आम्ही करतोय, इस्रायलला धोका होता, इस्रायलला वाचवण्यासाठी आम्ही केलं, म्हणजे स्वतःला जे क्रेडिट घ्यायचं होतं की हमने वॉर रुकवा दी, आता हे सगळं बंद झालं. म्हणजे काय तर हे सगळं प्रकरण हळूहळू तो शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो इस्रायलवर, कारण स्वतःची पोळी भाजायचे मिड टर्म इलेक्शन तोंडावर आलेत आणि एवढे घाणेरडे कांड या वागाने करून ठेवलेत की स्वतः परत निवडून येणं यांना कठीण जाणार आहे. परिणामी या सगळ्याचा इम्पॅक्ट मार्केटवर थोडाफार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडाफार हा शब्द वापरलाय, मार्केटवर घाण इम्पॅक्ट झालेला नाही. एवढे FIs निघून गेले, ग्लोबल अनसर्टनिटी झाली, भारतामध्ये बरेच इश्यूज झाले, महागाईचा भडका उडालाय जगभरामध्ये, आपली करन्सी कोसळते, मध्येच आपलं थोडंसं अलायन्सवालं गव्हर्नमेंट आलं, फुल सपोर्ट बीजेपीला आला नाही, एकच अखंड सरकार एकट्याच्या जेव्हा आलं नाही, असं सगळं असून सुद्धा कुठलाही मेजर इम्पॅक्ट मार्केटवर झालेला नाही. मार्केट स्टेबल आहे. पण इमॅजिन करा, एवढे सगळे हल्ले अनेक बाजूने होऊन सुद्धा मार्केट स्टेबल आहे. जर मार्केटला बूस्ट मिळाला आणि पॉझिटिव्ह न्यूज यायला सुरू झाल्या तर मार्केट कुठं जाईल. याला एकच उपाय आहे, रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करत राहा. ही जर वेळ तुम्ही घालवली आणि याचा जर उपयोग करून घेतला नाही तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही नसेल तुमच्यासाठी. सो बेटर वे आहे, तुम्ही रेग्युलरली इन्व्हेस्ट करत राहा, तरच तुम्हाला मार्केटमधून खतरनाक रिटर्न बनतील. आणि हो, मार्केटमध्ये तेव्हाच पैसा बनेल, मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी बदललेत जेव्हा तुम्ही योग्य लेवलला योग्य तेवढी अमाऊंट टाकाल. कधीतरी कसं तरी पैसे टाकले आणि आता मार्केटमध्ये पैसा बनेल, ते दिवस राहिलेले नाहीत. लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.